कोट आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे त्या एका 2-3 लाईनच्या याच्यामध्येच, की एक म्हणजे जसं तुमच्या आपण म्हणतो ना, ताजमहाल कुठंतरी आधी मनात तयार झालं, मग पेपरवर आणि मग कृतीत आला. त्या प्रकारेच एक चांगली कल्पना आपली जेव्हा डोक्यात तयार होते ना, बिझनेस रिलेटेड असू द्यात, कुठल्या कामाचे रिलेटेड असू द्यात किंवा काही नवीन इन्क्रीज करण्याच्या हिशोबाने असू द्यात. एक कल्पना तयार होणं गरजेचं आहे आधी माइंडमध्ये आणि तिच्यावर तुमचा माइंड किती स्टडी करतो, ट्रस्ट करतो, किती त्याच्या इंटेन्स तयार होतो त्याच्याविषयी, त्याच्यावर ते डिपेंड आहे. आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल बॉडी तुमची म्हणजे जसं युनिव्हर्स आपण काही गोष्टी जर करायला गेलो तर युनिव्हर्स आपल्याला जसं मदत करतो त्याप्रमाणे आपणही ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी बॉडीचा संपूर्ण ताकद त्याच्यात झोकून दिली पाहिजे. आणि ती पूर्णत्वाकडे कशी जाईल किंवा तिचं कम्प्लीट कसं होईल, त्याची क्वालिटी प्रोडक्शन असेल तर त्याची क्वालिटी कशी वाढेल, असं सगळं विचार करून त्या गोष्टीवर जर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि स्टडी करून अभ्यास करून जर ती गोष्ट पूर्णत्वाकडे नेली तर ती निश्चितच तुमची पूर्ण होईल असं. थँक्यू. Yes, yes, yes. More power to you, Kailaji. खूप Great. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, थँक्यू सो मच गाईज. जस्ट चॅट बॉक्स मध्ये टाईप करा MPTY कैलाजी. आणि येस, मी आपलं मेंटर वल्लभ सरांना रिक्वेस्ट करेन की येस वल्लभ सर, कॅन यू प्लीज ऍड युअर थॉट्स. ओके, सो ऑल राईट, सो थँक्यू व्हेरी मच. आणि येस कैलाजी, मस्त तुम्ही बोललेले आहात. गाईज, पार्टिसिपेट करा. डू यू अंडरस्टँड पार्टिसिपेशनचा मिनिंग? आपल्याला सर्वांना माहिती आहे, करेक्ट आहे. आणि अशी जर लो एनर्जी राहिली तर कसं काय चालणार? अंडरस्टूड? लो एनर्जी इज इक्वल्स टू लो मनी, हाय एनर्जी इज हाय मनी. सिंपल आहे. एक काय मोठा फॉर्म्युला आहे का? सो येस, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. आणि सगळ्यांनी मोर पॉवर टू यू कैलासजी लिहा, मोर फ्रीडम टू. कारण की जो जास्त ऍक्शन घेणार त्याला जास्त रिझल्ट येणार. डू यू अंडरस्टँड? सिंपल आहे. जो जास्त प्रयत्न करणार त्याला पटकन जास्त यश मिळणार. तर आजचा जो आहे, मी तुम्हाला एक छानच आहे, मी त्याच्याबद्दलच आत्ताच मी जसं सोशल मीडियामध्ये आणि ह्याच्यामध्ये लिहितच होतो मी, की त्याच्यामध्ये अजून काय ऍड करू. सो आजचा जो सेट केलेला आहे, गेट अ गुड आयडिया अँड स्टे विथ इट. डॉग इट, आता इथे ना डॉग इट लिहिलेला आहे, अँड वर्क ऍट इट अंटिल इट डन राईट. हा कुणी वॉल्ट डिझनी लिहिलंय. वॉल्ट डिझनी कोण आहे? मोठा माणूस आहे. डिझनी किती जणांनी ऐकलंय? डिझनी किती जणांचे मुलं बघतायत त्यांचे कार्टून? तर हे खूप खूप म्हणजे बोलतात ना, की खूप रिचेस आहेत आणि खूप सक्सेसफुल आहे. तर सिंपल गोष्ट आहे. त्यांनी काय सांगितलंय, सर्वात आधी एक पहिली चांगली आयडिया शोधा, गुड आयडिया शोधा, जी तिचा पाठलाग तुम्ही करू शकता आणि जी वर्थ असली पाहिजे, ज्याच्यात पोटेन्शियल असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये काही व्हॅल्यू किंवा मिनिंग असलं पाहिजे. असं टाइमपास नाहीये मित्रांनो. लक्षात ठेवा, फेअर अँड लवली, थम्सअप, हे प्रोडक्ट आपल्या काही कामाचे नाही, तरी पण ते विकले जातात ना, विकले जातात. डू यू अंडरस्टँड? टॉयलेट क्लीनर आहे, बरोबर आहे. बरोबर. तर ही गोष्ट जर एवढ्या ह्याच्या मोठ्या प्रमाणात होते तर त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू असली पाहिजे, मिनिंग असलं पाहिजे. फक्त डोंट जम्प फ्रॉम वन आयडिया टू अनदर क्विकली. फक्त एका आयडियामध्ये दुसऱ्या आयडियामध्ये जाऊ नका, सतत आयडिया बदलत बसू नका. हा खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा आयडिया निवडली की ती त्याच्यावर कन्सिस्टंट एफर्ट द्या. आता त्यांनी वॉल्ट डिझनीने डॉग इट बोलल्या. डॉग इट म्हणजे काय? लक्षात ठेवा, आपण ना पैशाचा वास घेतो की नाही? का घेतोय ही? डॉग इट म्हणजे काय? म्हणजे त्या आयडियाचा पाठलाग करणे, रिलेंटलेस. जसं एक कुत्रा जर असेल, त्यांनी जेव्हा तो स्मेल घेतला, पकडल्यानंतर सोडत नाही, तसंच तुम्हाला मी जेव्हा पैशांचा स्मेल देतोय, तुम्ही सोडलं नाही पाहिजे. येस येस. सोडलं नाही पाहिजे. डोंट सेटल फॉर जस्ट वन. फक्त काम झालं म्हणून थांबू नका. त्याला रिफाईन पण करा, ते इम्प्रूव्ह करा, त्याला पुश करा, जोपर्यंत ते बेस्ट पॉसिबल वे नाहीये, एक्झिक्यूट होत नाहीये. सक्सेस मिळतं ते हजार आयडिया मुळे नाही, तर एक चांगली आयडिया घेऊन येतो. त्याला फोकस लागतो, पर्सिस्टन्स लागतो, एक्सिलन्स लागतं. ती शाईन होईपर्यंत केल्यामुळे मिळते. मित्रांनो, एकच सिंपल गोष्ट आहे, मी सगळ्याला सांगतोय की ह्या सगळ्यांना कन्सिस्टंट राहायचं आहे. पण किती लोक किती कन्सिस्टंट राहतात? आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता एक आयडिया देतो. समजा एका व्यक्तीने होम बेस्ड स्नॅक्स म्हणजे घरी जो नाश्त्याचा एक बिझनेस ओपन केला. नॉर्मली लोक त्यांनी समजा ओपन केला, बिझनेस सुरू करण्याची आयडिया आली त्यांच्या. आता जस्ट फक्त आयडिया आली. सुरुवातीला तो छोट्या स्नॅकवर काम करत होता. फक्त शेजारी, नेबर, मित्र मंडळी, जे काय मैत्रिणींना पोचवत होता.
आता लोक काय म्हणतात, अरे एवढा छोटा काम करून काय होणार, बोलतात की नाही? किती जण तुम्हाला बिझनेस चालू करण्याची आधी बिझनेस बंद पडताना लोक बोलतात. अंडरस्टूड? येस. पण त्यांनी त्यांनी केलं, तो त्याच ह्याच्यामध्ये स्टे राहिला. त्याला अनेक वेळा लॉस पण झाला, पॅकेजिंग नीट नाही झाली असेल, डिलिव्हरी प्रॉब्लेम झाला असेल, तरीही त्याने हार मानली नाही. त्यांनी डॉग इट कॉन्सेप्ट, डिटर्मिनेशन दाखवला, पॅकेजिंग इम्प्रूव्ह केला, रेसिपी सुधारली, ऑनलाईन ऑर्डर घेतली. तो फक्त चाललाच म्हणून थांबायचं नाहीये, तो फक्त चाललाय म्हणून थांबायचं नाही, तर असा ऍटिट्यूड ठेवून सतत रिफाईन केलं पाहिजे. काही वर्षांनी काय झालं माहितीये, तो छोटासा स्नॅक बिझनेस एक सक्सेसफुल ब्रँड मध्ये बनला. मोठा सुपर स्टोर मध्ये त्याची प्रोडक्ट ठेवली गेली आणि नंतर ई कॉमर्स वर हजारो ऑर्डर्स मिळायला लागल्या. चला, हा तर बिझनेस आहे. मी अजून एक सांगतोय. समजा एका व्यक्तीने एसआयपी सुरू केली. एसआयपी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केला. सुरुवातीला त्याला ही आयडिया छोटी वाटली, दर महिन्याला 5,000 गुंतवणूक. बाय द वे, ही चिंतामणी आणि सुखमणीची स्टोरी आहे. किती जणांनी ते लोकांना लक्षात आहे, वेबिनार मध्ये आले असतील. पण त्याने ती आयडिया त्याच वरती स्टिक राहिला, म्हणजे तो सतत इन्व्हेस्टमेंट करत राहिला. शेअर मध्ये शेअर बाजार खाली आला, अनेकांना एसआयपी बंद केली. खूप जणांनी एसआयपी बंद करता. कोविड मध्ये किती जणांनी लॉसेस करून घेतला, बुक केला. ज्या लोकांना नॉलेज नाही त्यांनीच बुक केला, त्यांना मार्केटचा नॉलेजच नाहीये. पण त्याने डॉग इट कॉन्सेप्ट परत तसाच राहिला, डिटर्मिनेशन दाखवला. 15-20 वर्षानंतर तो थांबला नाही, सुधारणा करत गेला, डिसिप्लिन राखली आणि शेवटी काय, तो छोटासा एसआयपी मोठ्या कॉर्पस मध्ये बदलला. यश त्याला अनेक इन्व्हेस्टमेंट आयडियामुळे नाही, ऐका परत, यश त्याला अनेक इन्व्हेस्टमेंट आयडियामुळे नाही, तर एकाच चांगल्या आयडियामुळे त्याला फोकस त्याने ठेवला, पर्सिस्टंट ठेवलं, एक्सलन्स देऊन त्याच आयडियाला फोकस स्टिक राहिला. काहीच एकदम सिंपल गोष्ट आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. मी आता तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल दिल्या. कितीतरी लोकांना सकाळी उठायला आयडिया आली आहे, जॉईन केलं मला, पण आता काय विश्वास नाहीये. मी सांगतोय की बाबा ह्या बसमध्ये बसल्यावर ही गोव्याचीच बस आहे, मुंबईवरनं गोव्याची गाडी जाणार, ती पोहोचणार. अरे खड्डा आला, अरे नाही मी उतरतो, ही नाही पोहोचणार. तुम्हाला सिस्टम वरती, तुम्हाला स्वतःवरती विश्वास नाही, जर आपल्यावरती विश्वास नाही, मग तुम्हाला कोणता मोठाचा टोनी रॉबिन्स पण इंडियामध्ये आला ना, तरी तुम्हाला चेंज नाही करणार. म्हणजे मी कितीतरी डायलॉग मारतो, जर तुम्ही स्वतः तुमच्या लाईफचा ब्रह्मा नाही बनणार, तर खरोखर वर्ण जर ब्रह्मा आला तरी तुम्हाला चेंज नाही करणार. स्वतःवरती विश्वास ठेवा. मी जेव्हा सांगतोय एखादी गोष्ट, डू यू अंडरस्टँड? माझे इन्स्ट्रक्शन क्लिअर आहे स्वप्नील आणि अक्षयला. काही झालं, कुणी जर परफॉर्म नाही केलं, पार्टिसिपेट नाही केलं, तुमची एनर्जी लो नाही करायचं, बिकॉज युअर एनर्जी इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुमची एनर्जी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जेव्हा दुसरा तुम्हाला चिडवतो ना, तेव्हा तुम्हाला हर्ट होतं, पण तीच गोष्ट तो निघून जातो आणि तुम्ही 100 वेळा तुमच्याशी बोलत राहता. मग तुम्ही दोषी आहात. सो थँक्यू व्हेरी मच स्वप्नील, इट्स अमेझिंग कोट. आय होप की तुम्हाला ही गोष्ट कळालेली असेल. थँक्यू व्हेरी मच.